हॅलो फ्रेंड्स, मी नेहा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत पावभाजी। हे वाटाणे घेतलेले सकाळीच भिजत घातले होते आपण कोमट पाण्यामध्ये। आता हे शिजवून घेणार आहोत। सर्वात आधी आपण वाटाणे शिजवून घेणार आहोत। त्यासाठी एक तांब्याभर पाणी टाकलेलं आहे। आपण एक गॅसवर ठेवूया, झाकण लावून घेतलं आहे आणि 4-5 शिट्ट्या घेणार आहोत। 3-1 शिट्ट्या घेणार आहोत आपण। याच्या फ्लावरचे असे तुकडे करून घ्यायचे आपण सगळे। जाडच ठेवणार, खूप बारीक नाही करायचे, कारण आपण शिजवणार आहोत कुकरमध्ये। शिमला मिरची पण चिरून घ्यायची आणि बटाटे पण चिरून घेणार आहोत आपण। फ्लावर पण चिरून घेतलेला आहे आपण, मोठे मोठे सुकलेले। बटाट्याचे पण मोठे मोठेच तुकडे करून घ्यायचे आपल्याला। शिमला मिरची पण चिरून झालेली, हे धुवून आता आपण शिजायला टाकणार आहोत। आपण हे सगळं चिरून घेतलेले बटाटे 5 बटाटे घेतले होते, 2 शिमला मिरची घेतली आहे आपण, पावशेर फ्लावर घेतलेला आहे। 4 जणांपुरतीच ही भाजी करणार आहे, त्यामुळे एवढंच घेतलेलं आहे। आपले वाटाणे शिजून झालेले आहे, बघू शकता शिजलेले आहेत। चेक करून घ्यायचे। आता आपण याच कुकरमध्ये फ्लावर, बटाटा आणि शिमला मिरची लावून घेणार आहोत। या सर्व भाज्या आपण धुवून कुकरमध्ये टाकलेल्या आहे। 2 तांबे पाणी टाकलेले आहे आपण। आता हे शिजवायला ठेवून देऊ आणि 4 ते 5 शिट्ट्या घेऊन घेऊ। पावभाजीसाठी आपण 3 कांदे चिरून घेतले आहे, 2 टमाटे चिरून घेतलेले आहे। टमाट्याची पेस्ट तयार केली आहे। त्याच्यामध्ये 2 टमाटे, लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे। आलं लसूण पेस्ट तयार केलेली आहे। चला आपण कलसून घेऊया। कढई गरम करायला ठेवली होती आपण, चांगली तापलेली आहे। याच्यात 5 पळी तेल टाकलेलं आहे आपण। आता कांदा कलसून घेऊया। कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा आहे। यात आपण हिंग ॲड करणार होतो, 1 छोटा चम्मच हिंग पण चांगला मिक्स करून घेणार आहोत आपण। कांदा थोडासा परतला गेला आहे। आपण आता यात टमाटे ॲड करणार आहोत। टमाटे पण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। टमाटा चांगला परतला गेला आहे। आपण आता एक आलं लसूण पेस्ट टाकणार आहे, 1 चम्मच। तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। हे चांगलं एकजीव झालेलं आहे। आता याच्यात आपण टमाट्याची पेस्ट टाकणार आहोत। ती पण चांगली मिक्स करून घ्यायची आहे। तेल सुटेपर्यंत चांगली कलसून घ्यायची आहे। बारीक गॅसवर चांगलं होऊ द्यायची ही। मग यात मसाला वगैरे ॲड करायचा आहे। आपण 4 चम्मच पावभाजी मसाला, 1 चम्मच घरचा मसाला टाकलेला आहे, 3 चम्मच तिखट टाकलेलं आहे, 1 छोटा चम्मच हळद टाकलेली आहे। हे चांगलं कलसलं गेलं आहे। आपण यात तिखट ॲड करू। ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे। यात थोडंसं आपण पाणी ॲड करणार आहोत, जेणेकरून खाली चिटकणार नाही किंवा चिटकणार नाही। ह्या हिशोबाने थोडंसंच टाकलेलं आहे। याला बी चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। आपला मसाला होईपर्यंत आपण हे भाज्यांचं कद्दूकस करून घेणार आहोत। सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत। सगळ्या भाज्या आपण बारीक करून घेतलेल्या आहेत, चांगली पेस्ट करून घेतली त्याची बारीक। हे बघा, मसाल्याला पण चांगलं तेल सुटलेलं आहे। आपण सगळा मसाला वगैरे कुकरमध्ये ॲड करणार, भाजीमध्ये चांगलं एकत्र करून घेणार आहोत आणि पाणी पण ॲड करून घेणार। आपण सगळा मसाला याच्यात टाकून घेतलेला आहे आणि थोडंसंच पाणी टाकलं आहे, म्हणजे आपल्याला जसं घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्या हिशोबाने आपण थोडं थोडं पाणी टाकणार आहोत। सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, ते पण आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत।
कोथिंबीर टाकायची, टाकून घेणार. फुल गॅसवर उकळी येईपर्यंत राहू द्यायचे. भाजीला चांगली उकळी आलेली आहे, हलवत राहायचं जेणेकरून खाली चिटकणार नाही. बारीक गॅस केलेला आहे आपण, थोड्या वेळ अशीच शिजू द्यायची आहे बारीक गॅसवर. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. चांगली उकळी आलेली आहे, आपली भाजी तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करणार आहोत. आता तयार झाली आहे पावभाजी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.